आपण स्ट्रॉबेरी कस्टर्ड पुडिंग आजच्या व्हॅलेंटाईन डे साठी दाखवणार आहोत. एक रेसिपी आपण चॉकलेट मूसची दाखवलेली आहे, तर मी कस्टर्ड पुडिंग दाखवते आहे. तर आपण त्याच्यासाठी गॅसवर 1 पाव लिटर दूध तापत ठेवलेलं आहे. गोड कमी जास्त आपल्याला हवं तसं करता येतं. एका बाजूला आपण दूध तापत ठेवलं, त्यात साखर घातली आहे. दुसऱ्या बाजूला थंड दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे. थोडंसं दूध काढायचं थंड. गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची नाही. मध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स होते, अजिबात गुठळ्या राहत नाही, आणि त्याच्यानंतर आपण ते गरम दुधामध्ये मिक्स करायचे. आपण हे कस्टर्ड एकदम घट्ट करून घ्यायचंय, कारण आपल्याला ते सिलिकॉन मोल्ड मध्ये टाकायचंय. वाटीमध्ये टाकलं तरी चालेल. कस्टर्ड पुडिंग आपण बनवून तयार केलेलं आहे, आणि त्याच्यावर मी जो स्ट्रॉबेरी क्रश केला तो घरीच बनवलेला आहे. काहीतरी त्याची पण रेसिपी मी करेनच. तर खूप सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. मस्त वेगळं थोडंसं काहीतरी डेझर्ट म्हणून आपण करू शकतो, आणि सोपं आहे. पावडरी ज्या मिळतात बाजारात सहज उपलब्ध असतात, आणि आपण सहज घरी करू शकतो. एकदा सवय झाली की करायला काहीच हरकत नाही असं. तर नक्की रेसिपी करून बघा. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल अगदी स्ट्रॉबेरीची रेसिपी करून दाखवलेली आहे. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.